नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बोरकर, भौतिकशास्त्राचा विद्यार्थी या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत क्लास 12 चा पहिला चॅप्टर, ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की पॅरलल एक्सिस थिअरम आणि परपेंडिक्युलर एक्सिस थिअरम म्हणजे काय असतं. त्यानंतर आपण रिंगचा आणि डिस्कचा त्याच्या डायमीटर वरून मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो ते पण पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं की अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सुरू करूया. सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचं की अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असतं. अँग्युलर मोमेंटम, तर अँग्युलर मोमेंटम सिंपली जर सांगायचं झालं तर आपण काय म्हणू शकतो, मुवमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम, लिनियर मोमेंटम. तर सिंपली आपण काय केलं होतं, एक आपण लिनियर मोशन मध्ये जेव्हा एखादी बॉडी मोशन करते तेव्हा आपण सांगितलं होतं की त्याच्यावर जो फोर्स अप्लाय होतो त्याचा जनरली फॉर्म्युला काय असतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. पण जेव्हा एखादी बॉडी रोटेटिंग मोशन करते, रोटेशनल मोशन करते, तेव्हा आपण काय सांगितलं होतं की त्याच्यावर काय होतो, टॉर्क अप्लाय होतो. टॉर्क अप्लाय करताना आपण फॉर्म्युला काय घेतला होता, टॉर्कलाच आपण काय म्हणलं होतं, मुवमेंट ऑफ फोर्स. मुवमेंट ऑफ फोर्स. आणि त्याचा आपण बेसिकली फॉर्म्युला काय घेतला होता, टॉर्क इज इक्वल टू आर क्रॉस एफ. बरोबर. तर सिंपली आपल्याला मुवमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे काय असते, जनरली आपला लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम जे आहे ते आपण डिनोट करत असतो एल नी. कोणत्या कोणत्या पुस्तकात ते डिनोट केलेलं आहे, ते जे वेक्टरने केलेलं आहे. त्याचा बेसिकली फॉर्म्युला काय झाला, आर म्हणजे पोझिशन वेक्टर इंटू लिनियर मोमेंटम. तर काय झालं, सिंपली मुवमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे एल वेक्टर इज इक्वल टू आर क्रॉस पी, आणि मुवमेंट ऑफ फोर्स म्हणजे टॉर्क इज इक्वल टू आर क्रॉस एफ. तर बेसिकली सगळ्याच पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये काय होतो, आपल्याला एल इज इक्वल टू आर क्रॉस पी हाच फॉर्म्युला अँग्युलर मोमेंटमचा यूज केला जाते. तर बेसिकली आपण काय सांगू शकतो, आर क्रॉस पी. पी काय झाला, त्याचा लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम. बरोबर. त्याच्यानंतर आर आपला काय झाला, पोझिशन वेक्टर. बरोबर. तर सिंपली आता आपल्याला काय करायचं, हा आपला अँग्युलर मोमेंटम आहे. तर अँग्युलर मोमेंटमचं जर आपल्याला एसआय युनिट फाइंड करायचं असेल तर ते आपण कसं करू शकतो, एल वेक्टर इज इक्वल टू आर क्रॉस पी वेक्टर. आर काय, रेडियस आहे, त्याच्यामुळे रेडियसचं एसआय युनिट काय असतं, मीटर. त्यानंतर याचं पी लिनियर मोमेंटम आहे. लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो, मास इंटू व्हेलोसिटी. तर सिंपली मासचं काय झालं, केजी, आणि व्हेलोसिटीचं काय झालं, मीटर पर सेकंड. त्याच्यामुळे याचं एसआय युनिट आपण काय सांगू शकतो, मीटर स्क्वेअर इंटू केजी पर सेकंड. हे काय झालं, सिंपली याचं एसआय युनिट. आता आपल्याला जर याचं डायमेन्शन फाइंड करायचं असेल तर सिंपली आपण याचं डायमेन्शन कसं फाइंड करू शकतो, पहा. आता याचं आर आहे, आर म्हणजे काय, लेंथ मध्ये मेजर करतात, L1. त्याच्यानंतर पी, पी म्हणजे काय असतं आपलं, मास इंटू व्हेलोसिटी. मास म्हणजे केजी, एम मध्ये मोजतात, आणि व्हेलोसिटीचा मीटर पर सेकंड. याचा अर्थ सिंपली आपण काय लिहू शकतो, L2 M1 T-1. पहा, सेकंड वर गेल्यानंतर T-1. हे काय झालं, ते अँग्युलर मोमेंटमचं डायमेन्शन. हे तुम्हाला जनरली स्टेट बोर्ड मध्ये काढायसाठी विचारतात, 1 किंवा 2 मार्कासाठी, किंवा तुम्हाला एमसीक्यू मध्ये पण विचारतात. आता इथपर्यंत लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण पाहू जनरली हा आर क्रॉस पी हे कसं आलं. तर पहा, अँग्युलर मोमेंटम आपण काय सांगितलं की सिंपल मुवमेंट ऑफ मोमेंटम. मुवमेंट ऑफ मोमेंटम याची आपल्याला जर डेफिनेशन पाहायची असलं तर आपण ती काय सांगू शकतो, द मुवमेंट ऑफ लिनियर मोमेंटम with respect to axis of rotation is known as angular momentum.
आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, आपण एखाद्या लिनियर क्वांटिटीचा जेव्हा आपण मुवमेंट घेतो त्याचे आपल्याला जे आन्सर येते ते काय येते, रोटेशनल क्वांटिटी येते. तेव्हा आपल्याला काय होते, रोटेशनल क्वांटिटी मिळते. म्हणजे कुठल्याही लिनियर क्वांटिटीचा जेव्हा आपण मुवमेंट घेतो तेव्हा आपल्याला काय येते, रोटेशनल क्वांटिटी मिळते. बरोबर. म्हणून आपण आपण काय केलं, जेव्हा फोर्स काय झाली, लिनियर क्वांटिटी आहे, फोर्सला आपण मुवमेंट घेतल्यानंतर त्याचा काय होतो, टॉर्क मध्ये कन्वर्ट होते. टॉर्क काय, रोटेशनल क्वांटिटी आहे. सिमिलरली आपण काय घेतलं, लिनियर मोमेंटमचा जेव्हा मुवमेंट घेतो तेव्हा आपल्याला काय येते, अँग्युलर मोमेंटम येते. तर आता काय होते, सिम्पली आपण सांगू शकतो आपला काय आला होता, अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला एल वेक्टर इज इक्वल टू आर वेक्टर क्रॉस पी वेक्टर. आता आपण काय सांगितलं होतं, पी लिनियर मोमेंटम असते, त्याचा फॉर्म्युला काय असतो, एम व्ही. बरोबर. आर वेक्टर इज इक्वल टू एम इंटू व्हेलोसिटी वेक्टर. एम काय झाली, एक स्केलर क्वांटिटी आहे, ती काय काढू शकतो आपण, इझिली बाहेर काढू शकतो. त्याच्यामुळे काय लिहू शकतो, एम इंटू आर क्रॉस व्ही वेक्टर. इथपर्यंत समजलं. आधी आर क्रॉस व्ही वेक्टर. तर सिम्पली आपल्याला जर सांगायचं झालं तर आपण काय सांगू शकतो, आपण काय घेतला, एक पार्टिकल घेतला ज्याचं मास आपण एम घेतलं आणि ती काय बेसिकली झाली व्ही स्पीडनी समोर चालली. तर आता आपल्याला काय करायचं, एका पर्टिक्युलर ह्या पॉइंटच्या अबाउट मध्ये आपल्याला काय सांगायचं, याच्यावर असणारं याचं हे सांगायचं, अँग्युलर मोमेंटम. तर बेसिकली आपण काय करू शकतो, ही काय झाली, याची रेडियस आर, ही याचं डिस्टन्स काय झालं, ह्या पॉइंट पासून आर. तर बेसिकली याच्यातलं अँगल किती झाला, थीटा. तर आपण काय सांगू शकतो, बेसिकली आता आपल्याला जर डायरेक्शन विचारायची असेल तर सिम्पली आपण काय करू शकतो, या आर वेक्टर कडून ह्या व्ही वेक्टर पर्यंत काय करतो, आपण राईट हँड थंब रूल यूज करू शकतो. तर आपण राईट हँड थंब रूल जर यूज केला तर आर कडून जेव्हा व्ही कडे चाललो तर आपलं थंब कोणत्या डायरेक्शन मध्ये चाललं, इनवर्ड डायरेक्शन मध्ये. बेसिकली आपण काय करू शकतो, याची जर डायरेक्शन फाइंड करायची असेल तर डायरेक्शन फाइंड करताना आपण काही वेगवेगळ्या मेथड यूज करू शकतो. तर सगळ्यात पहिले आपण पाहू शकतो की राईट हँड थंब रूल. त्याच्यानंतर तुम्ही एक गोष्ट पाहू शकता की स्क्रू रूल पण यूज करू शकता. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, एक स्क्रू घ्यायचा, त्या पॉइंटवर ठेवायचा आणि तुम्ही काय करायचं, त्याला या व्हीच्या डायरेक्शन मध्ये फिरवत राहायचं. या व्हीच्या डायरेक्शन मध्ये जसं तुम्ही फिरवत राहायचं, तुम्ही काय सांगता की तो स्क्रू आज चालला, याचा अर्थ काय चालला, तो इनवर्ड डायरेक्शन मध्ये चालला. राईट हँड थंब रूल मध्ये पण आपल्याला त्याची डायरेक्शन इनवर्ड दिसली, त्यानंतर स्क्रू रूल मध्ये पण इनवर्ड डायरेक्शन दिसली. त्याच्यानंतर तुम्ही सांगू शकता एक तर क्लॉकवाईज असेल किंवा अँटी क्लॉकवाईज. आता एक लक्षात ठेवायचं नेहमी की जर समजा क्लॉकवाईज असेल तर तो ऑब्जेक्ट काय, ती डायरेक्शन काय, इनवर्ड. आणि जर अँटी क्लॉकवाईज असेल तर ती डायरेक्शन काय, आउटवर्ड आहे. बरोबर. तर आता एक लक्षात ठेवायचं की इनवर्ड डायरेक्शन जर तुम्हाला विचारली तर इनवर्ड डायरेक्शन ही क्रॉसने डिनोट करतात आणि आउटवर्ड डायरेक्शन जी आहे ही डॉटने डिनोट करतात. इथपर्यंत समजलं. तर आता आपण काय केलं, बेसिकली ही डायग्राम पाहिली. त्या डायग्रामच्या बेसिसवर आपण काय सांगू शकतो की त्याच्यात काय कोणते दोन वेक्टर एकमेकांसोबत परपेंडिक्युलर असतात आणि त्या साइन थीटा कसा येतो. ते इथपर्यंत लिहून घ्या, ते आपण पाहू नेक्स्ट सेशन मध्ये. तर आता काय आला, आपण अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू अँग्युलर मोमेंटम वेक्टर इज इक्वल टू पोझिशन वेक्टर इंटू मोमेंटम. बरोबर. तर सिम्पली आपण काय केलं, पोझिशन वेक्टर इंटू मोमेंटमची व्हॅल्यू एम इंटू व्हेलोसिटी वेक्टर. त्याच्यानंतर काय केलं, आपण सिम्पली एम स्केलर होता म्हणून बाहेर काढला आणि ब्रॅकेटमध्ये पोझिशन वेक्टर आणि व्हेलोसिटी वेक्टर घेतला. तर आता आपण काय सांगू शकतो, बेसिकली याच्या दोघांमध्ये अँगल आपण काय घेतला, स्मॉल अँगल थीटा. पण एक नेहमी लक्षात ठेवायचं की आर पासून व्ही पर्यंत आपण जेव्हा जाऊ तेव्हा जो अँगल असेल तो आपण नेहमी अँगल कोणता घ्यायचा, स्मॉल अँगल घ्यायचा. एक हा दुसरा अँगल असतो, हा काय जास्त मोठा अँगल आहे, पण आपण नेहमी काय घेतात, ते रोटेट करताना स्मॉल अँगल घ्यायचा. तर बेसिकली आपण काय आलं, आर क्रॉस व्ही. तर आता आपण काय सांगू शकतो,
एल वेक्टर इज इक्वल टू आर क्रॉस पी चा वेक्टर. पी ची व्हॅल्यू काय आहे ते एम इंटू व्ही. एम जर आपण बाहेर काढला तर काय आहे ते आर क्रॉस व्ही चा वेक्टर. तर तुम्ही एक सांगितलं होतं वेक्टर मध्ये आपण शिकलो की जेव्हा दोन क्वांटिटीजचा वेक्टर घेतो आपण तर त्या बेसिकली काय आहे ते साइन थिटा. एम व्ही आर साइन थिटा. तर बेसिकली तुम्ही इथे काय घेऊ शकता सिंपली तुम्ही सांगू शकता. आता आपण काय केलं अगेन इथे एक पार्टिकल घेतला जो ह्या पोझिशन व्ही डायरेक्शन व्ही स्पीडनी चालला. त्याच्यानंतर आपल्याला ह्या पॉइंटच्या रिस्पेक्ट मध्ये याचा अँग्युलर मोमेंटम फाइंड करायचा. तर याचं डिस्टन्स आपण आर घेतलं. समोर नेल्यावर याच्यात अँगल कितीचा झाला थिटा अँगल तयार झाला. आता सिंपली हे वेक्टर घेतला. सिंपली आपण ह्याला पण जर व्ही घेतलं तर तुम्ही काय सांगू शकता इथं राईट अँगल ट्रायंगल झाला. इथं हे आपला आर कॉस थिटा होते आणि याच्या अपोजिट मध्ये काय झालं आर साइन थिटा. तर तुम्ही एक गोष्ट पाहू शकता तर आपल्याला लिहायचं असलं तर आपण कसं लिहू शकतो एम व्ही आर साइन थिटा. व्ही आर साइन थिटा म्हणजे तुम्ही सांगू शकता व्ही आणि आर याच्यापेक्षा आपल्याला लिहिता येते असं एम इंटू व्ही आर साइन थिटा. तर तुम्ही पाहू शकता व्ही आणि ह्या आर वेक्टर ह्या आर साइन थिटा मध्ये अँगल कितीचा आहे 90 डिग्रीचा आहे. बेसिकली आपण काय लिहू शकतो एम व्ही आर परपेंडिक्युलर असं लिहू शकतो. नसेल जर आपल्याला लिहायचं तर आपण असं पण लिहू शकतो. हे पण एकमेकांना काय परपेंडिक्युलर आहे. तर बेसिकली हे काय झालं आपला आर कॉस थिटा म्हणजे अँगलच्या बाजूची साइड आर कॉस थिटा अँगलच्या अपोजिट आर साइन थिटा. सिंपली आपण काय घेऊ शकतो अँगलच्या बाजूची साइड जी असते तिला आपण काय म्हणतो व्ही कॉस थिटा आणि बेसिकली आपण इथे काय सांगू शकतो व्ही साइन थिटा. तर तुम्ही इथे पण पाहू शकता आर आणि व्ही साइन थिटा अँगल कितीचा आहे 90 डिग्रीचा. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही काय लिहू शकता असं पण लिहू शकता. हे काय झालं आपलं अँग्युलर मोमेंटम. आता हे अँग्युलर मोमेंटमच्या बेसिसवर आपण काय करू शकतो एक प्युअरली रोटेटिंग रिजिड बॉडीचा मोमेंट अँग्युलर मोमेंटम जर फाइंड करायचा तर तो करू शकतो. इथपर्यंत लिहून घ्या. त्यानंतर आपण ते डेरिव्हेशन पाहू. तर पहा आता आपल्याला काय पाहायचं अँग्युलर मोमेंटम ऑफ प्युअरली रोटेटिंग बॉडी साठीचा. तर बेसिकली हे स्टेट बोर्डच्या एक्झाम मध्ये तुम्हाला 4 मार्कासाठी हे डेरिव्हेशन विचारतात. तर आपण सिंपली काय करायचं यालाच आपण काय म्हणू शकतो की एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. हे तुमच्या बुकमध्ये हेडिंग दिलेलं आहे. तर आता आपण सिंपली काय करायचं माहिती का एक रिजिड बॉडी कन्सिडर करायची. रिजिड बॉडी कन्सिडर केल्यानंतर ही जी रिजिड बॉडी आहे ही रोटेशनल मोशन करते एका एक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट मध्ये कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलोसिटीने. बरोबर कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलोसिटीने. आता मला सांगा ह्या रिजिड बॉडी मधला प्रत्येक पार्टिकल काय करू शकतो जर समजा ओमेगा स्पीडने जर ती पूर्ण बॉडी रोटेट होत असेल तर त्यातला प्रत्येक पार्टिकल हा कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलोसिटीने काय करेल मूव्ह करेल. तर बेसिकली आपण काय घेतले काही पॉइंट्स घेतले. हा पॉइंट घेतला एक ज्याचं मास आपण घेतलं m1. हा दुसरा घेतला ज्याचं मास आपण घेतलं m2 आणि हा इकडचा आपण तिसरा घेतला ज्याचं मास आपण घेतलं m3. एक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचं डिस्टन्स आपण घेतलं r1. एकाचं घेतलं r2 आणि दुसऱ्याचं घेतलं r3. इथपर्यंत समजलं. आपण काय सांगू शकतो की जसा जसा हा ही जी रोटेटिंग ऑब्जेक्ट म्हणजे रिजिड बॉडी आहे ही रिजिड बॉडी काय होणार युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करणार त्यातला प्रत्येक पार्टिकल. तर त्याची जी लिनियर व्हेलोसिटी आहे ती लिनियर व्हेलोसिटी काय होईल प्रत्येक पॉइंटवर चेंज होत जातील. जशी याची ही झाली तशी याची सिमिलरली ही याची ही. त्याच्यामुळे याची काय झाली लिनियर स्पीड याची लिनियर व्हेलोसिटी v1 याची v2 याची आली v3. इथपर्यंत आलं. तर आता बेसिकली आपण काय सांगू शकतो लिहायचं असलं तर consider a rigid body of mass m बरोबर. त्याच्यानंतर this body consisting of n number of particles each of masses are m1 m2 m3 up to mn and the perpendicular distance from the axis of rotation of
each particle each r1 r2 r3 up to rn. म्हणजे आपण काय सांगितलं, एक रिजिड बॉडी कन्सिडर केली ज्याचं मास आपण m घेतलं आणि ती बॉडी n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून तयार झाली, त्यातल्या प्रत्येकाचा पार्टिकलचं मास m1 m2 अप टू mn पर्यंत होतं. त्याच्यानंतर त्या एक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या प्रत्येक पार्टिकलचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती होतं, r1 r2 अप टू rn पर्यंत. बरोबर. त्याच्यानंतर दिस बॉडी rotating with constant angular velocity omega. So each particle perform uniform circular motion with constant omega, but the linear velocity of each particle is v1 v2 v3 up to vn. इथपर्यंत आलं. तर बेसिकली आपण काय सांगू शकतो की आपण काय केला होता, एक लिनियर वेलोसिटीचा आणि एक अँग्युलर वेलोसिटीचं रिलेशन बघितलं होतं. त्या अँग्युलर वेलोसिटीचं रिलेशन काय होतं, v1 इज इक्वल टू r1 ओमेगा, ओमेगा तर कॉन्स्टंट आहे, v2 इज इक्वल टू r2 ओमेगा सेकंड पार्टिकल साठी, थर्ड पार्टिकल साठी v3 इज इक्वल टू r3 ओमेगा, तसं सिमिलरली vn इज इक्वल टू rn ओमेगा. हे सगळं काय आपण पाहिलं होतं, त्याच्यात पाहिलं होतं. तर आता बेसिकली आपण काय सांगू शकतो, आपल्या जर ह्या प्रत्येक पार्टिकलचा जर लिनियर व्हेलोसिटी जर चेंज होत असेल तर त्याच्या बेसिसवर आपण सांगितलं होतं की लिनियर मोमेंटम काय करते, लिनियर व्हेलोसिटीवर डिपेंड करते. त्याच्यामुळे त्याचं प्रत्येकाचं लिनियर मोमेंटम पण काय होणार, चेंज होणार. इथपर्यंत लिहून घ्या, त्याच्यानंतर आपण लिनियर मोमेंटम पाहू. पहा, आता आपल्याला पाहायचं की प्रत्येक पार्टिकलचं लिनियर मोमेंटम काय येते. तर आपण सांगितलं होतं की पहिल्या पार्टिकलचं लिनियर मोमेंटम जर आपल्याला पाहायचं असेल तर बेसिकली फॉर्म्युला काय असतो, m1 v1 मास इंटू वेलोसिटी. सेकंड पार्टिकलचा p2 इज इक्वल टू m2 v2. सिमिलरली n नंबर ऑफ पार्टिकल्सचा काय आहे, mn vn. तर तुम्ही काय सांगू शकता, सिंपली या v1 v2 vn ची व्हॅल्यू इथे पुट करू शकता. इथे आपण त्या फाइंड केली तर सिंपली काय लिहू शकतो आपण, देअरफॉर p1 इज इक्वल टू m1 r1 ओमेगा, p2 इज इक्वल टू m2 r2 ओमेगा अप टू pn इज इक्वल टू mn rn ओमेगा. इथपर्यंत लिहिलं तर आपण काय सांगू शकतो, बेसिकली ह्या सगळे काय आले, लिनियर मोमेंटम. आता आपण काय केलं, ह्या प्रत्येक पार्टिकलचं अप टू n पार्टिकल पर्यंत लिनियर मोमेंटम घेतलं. त्याच्या बेसिसवर आपण काय घेऊ शकतो, अँग्युलर मोमेंटम घेऊ शकतो. तर फॉर अँग्युलर मोमेंटम काय येते, फॉर्म्युला काय आपला, सगळ्यात पहिले सिंगल एकेका पार्टिकल साठी काय करायचं, आपल्याला अँग्युलर मोमेंटम घ्यायचा. पहिल्या पार्टिकल साठी अँग्युलर मोमेंटम काय येते, r1 क्रॉस p1. सिमिलरली सेकंड पार्टिकल साठी l2 इज इक्वल टू r2 क्रॉस p2 अप टू ln पर्यंत काय येते, rn क्रॉस pn पर्यंत. तर आपण काय लिहू शकतो, r1 ची व्हॅल्यू काय आणि p1 ची व्हॅल्यू काय, m1 r1 ओमेगा, ही L1 ची, L2 ची व्हॅल्यू काय लिहिता येते आपल्याला, R2 M2 R2 ओमेगा अप टू LN ना, LN इज इक्वल टू काय येते, RN MN RN ओमेगा. तर सिंपली तुम्ही काय करू शकता, L1 इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर ओमेगा, L2 इज इक्वल टू M2 R2 चा स्क्वेअर इंटू ओमेगा अप टू LN इज इक्वल टू MN RN स्क्वेअर इंटू ओमेगा. तर तुम्ही यातला काय करू शकता, सिंपली या सगळ्या पार्टिकलचा जो आपण अँग्युलर मोमेंटम केला त्या होल रिजिड बॉडीचा अँग्युलर मोमेंटम फाइंड करण्यासाठी आपण काय करतो, त्या सगळ्यांची ऍडिशन करू शकतो. तर बेसिकली काय करू शकतो, फुल जो टोटल अँग्युलर मोमेंटम आहे तो काय होते, L1 प्लस L2 प्लस L3 प्लस L3 प्लस अप टू पर्यंत LN. तर बेसिकली आपण काय लिहू शकतो, L1 चा
m1 r1 स्क्वेअर ओमेगा प्लस m2 r2 स्क्वेअर ओमेगा प्लस अप टू mn rn स्क्वेअर ओमेगा. ओमेगा आपण जर कॉमन काढला तर काय लिहू शकतो, m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस अप टू mn rn चा स्क्वेअर आणि कॉमन काय काढला ओमेगा. तर तुम्ही ही टर्म एकदा बघितली होती, ही काय झाली आपली मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर बेसिकली आपण काय लिहू शकतो, आय ओमेगा. हे काय झालं आपलं अँग्युलर मोमेंटम L इज इक्वल टू आय ओमेगा. तर बेसिकली आपण सांगू शकतो की एक तर आपलं लिनियर मोमेंटम काय आलं होतं, लिनियर मोमेंटम, आणि एक आपलं आता आलं अँग्युलर मोमेंटम. आलं अँग्युलर मोमेंटम. तर लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो, P इज इक्वल टू एम व्ही. ते सिमिलरली याच्यात काय असतो, L इज इक्वल टू आय ओमेगा. तर तुम्ही बघितलं होतं की लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर, जेव्हा लिनियर मोमेंटमची क्वांटिटी अँग्युलर मोमेंटम मध्ये बदलते तेव्हा मासचं काय होतं मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि व्ही चं काय लिनियर व्हेलोसिटीचं अँग्युलर व्हेलोसिटी मध्ये कन्व्हर्जन होतं. हे काय झाली आपली लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटमची एनॉलॉजी. आता बेसिकली आपल्याला काय पाहायचं, टॉर्क बद्दल माहिती घ्यायची. इथपर्यंत लिहून घ्या, त्यानंतर आपण ते पाहू. तर पहा अगेन आपल्याला काय करायचं, एक रिजिड बॉडी कन्सिडर करायची. रिजिड बॉडी कन्सिडर केल्यानंतर ती जी रिजिड बॉडी आहे ती एका पर्टिक्युलर एक्सिस ऑफ रोटेशन मधून काय रोटेशनच्या अबाउट मध्ये काय होते रोटेट करते, आणि ते जे एक्सिस ऑफ रोटेशन आहे ते त्या प्लेन ऑफ पेपरला काय म्हणजे त्या बॉडीला काय परपेंडिक्युलर आहे. बरोबर. तर आपण काय सांगितलं, ही जी बॉडी आहे ही विथ कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सिलरेशन काय करते रोटेट करते. तर सिमिलरली आपण काय घेतलं याच्यातही पार्टिकल्स घेतले, जसं m1 एकाचं मास आपण घेतलं m2, एकाचं मास आपण घेतलं m3. एक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचं डिस्टन्स किती आहे, एकाचं r1, एकाचं r2, एकाचं r3. इथपर्यंत समजलं. आपण काय सांगितलं की ती होल बॉडी जी आहे ती अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सिलरेशननी काय करते, कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सिलरेशननी रोटेट करते. त्याच्यामुळे काय होणार आहे, यातला जो प्रत्येक पार्टिकल आहे तो काय करते सर्क्युलर मोशन करते. तर सिमिलरली अगेन आपण इथे काय सांगू शकतो की कन्सिडर अ रिजिड बॉडी ऑफ मास m consisting of n number of particles each of mass is m1 m2 up to mn पर्यंत. नंबर ऑफ पार्टिकल त्याचं प्रत्येकाचं मास काय m1 m2 up to mn पर्यंत, and the perpendicular distance from the axis of rotation of each particle is r1 r2 up to rn पर्यंत आहे. त्याच्यानंतर as body rotate each particle perform circular motion. प्रत्येक बॉडी काय करते सर्क्युलर मोशन करते. इथपर्यंत समजलं. तर आता बेसिकली आपण काय सांगू शकतो की त्याच्यानंतर ती बॉडी काय करते रोटेट करते विथ कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सिलरेशन. मग काय सांगू शकतो आपण की लिनियर ऍक्सिलरेशन सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट अँग्युलर acceleration, constant angular acceleration, but with the different linear acceleration. acceleration काय झालं आपलं त्याचं लिनियर
वेगवेगळं झालं. तर बेसिकली आपण काय सांगू शकतो, प्रत्येक वेगवेगळ्या पार्टिकलसाठी त्याचे ऍक्सिलरेशन काय राहणार आहे, वेगवेगळं राहील. जसं आपण काय सांगितलं की एक आपण A1चं म्हणजे पहिल्या पार्टिकलचं जर आपण अँग्युलर म्हणजे लिनियर ऍक्सिलरेशन घेतलं, त्याचा फॉर्म्युला काय असतो, त्याचे एक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स किती आहे तेवढं इंटू अल्फा. सिमिलरली सेकंड पार्टिकलचा आपण सांगू शकतो R2 अल्फा अप टू n पर्यंत काय सांगू शकतो Rn अल्फा. त्याच्यानंतर काय केला, जर आता याच्यातला प्रत्येक जो पार्टिकल आहे तो काय करतो, एक लिनियर फोर्स एक्सपिरियन्स करतो. तर बेसिकली आपण काय सांगू शकतो की जर आपण पहिल्या पार्टिकलचा जर सांगितला की त्याने किती एक्सपिरियन्स फोर्स केला, तर काय सांगू शकतो F1 इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो, पहिल्या पार्टिकलचा मास इंटू त्याचं लिनियर ऍक्सिलरेशन. तर बेसिकली आपण काय झालं, ऍक्सिलरेशन मध्ये M1 R1 अल्फा. सेकंड पार्टिकल साठी जर आपण सांगितलं तर काय ते M2 A2 म्हणजे आपण काय लिहू शकतो M2 R2 अल्फा. आणि अप टू Fn पर्यंत जर घ्यायचं तर काय लिहू शकतो आपण Mn Rn चा अल्फा. इथपर्यंत समजलं. तर आता आपण काय सांगू शकतो, याच्या बेसिसवर आपण जर आपल्याला जर समजा काय करायचं की टॉर्कचं जर व्हॅल्यू फाइंड करायची, तर त्याच्या बेसिसवर आपण इझिली काय करू शकतो, टॉर्कची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. तर आता पहा, आपल्याला काय सांगितलं, आपण टॉर्कचा एक फॉर्म्युला घेतला. टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, टॉर्क म्हणजे टॉर्क इज इक्वल टू आर एफ. बरोबर. तर ह्या काय झालं, प्रत्येक वेगवेगळ्या पार्टिकल साठी. जसं की पहिल्या पार्टिकल साठी आपण काय सांगितलं, टॉर्क 1 इज इक्वल टू R1 F1, टॉर्क 2 इज इक्वल टू R2 F2, टॉर्क 3 इज इक्वल टू R3 F3 अप टू टॉर्क n इज इक्वल टू Rn Fn. आता काय करायचं, आपल्याला होल रिजिड बॉडीचा जर टॉर्क फाइंड करायचा असेल तर आपण काय करू शकतो, या सगळ्या पार्टिकलचे जेवढा काही टॉर्क आलेला आहे त्या सगळ्या टॉर्कची काय करायची, ऍडिशन करायची. इथपर्यंत लिहून घ्या, ते आपण पाहू नेक्स्ट सेशन मध्ये. आता बेसिकली आपल्याला काय सांगायचं, होल रिजिड बॉडीचा जर टॉर्क फाइंड करायचा तर आपण काय सांगू शकतो, टॉर्क 1 प्लस टॉर्क 2 प्लस टॉर्क 3 अप टू टॉर्क n पर्यंत. तर प्रत्येक टॉर्कची जर व्हॅल्यू सांगितली तर आपण काय येते, टॉर्क 1 ची व्हॅल्यू R1 F1 आणि F1 ची व्हॅल्यू काय होती M1 R1 अल्फा. M1 R1 अल्फा इंटू R1 म्हणजेच M2 R2 अल्फा इंटू R2 प्लस अप टू कुठपर्यंत करायचं Mn Rn अल्फा Rn. म्हणजे सिंपली काय करू शकतो आपण, M1 R1 चा स्क्वेअर अल्फा प्लस M2 R2 चा स्क्वेअर अल्फा प्लस अप टू Mn Rn चा स्क्वेअर इंटू अल्फा. अल्फा काय होते, सगळ्या याच्यातला कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे तो काय निघते, कॉमन निघते. काय लिहू शकतो आपण, M1 R1 चा स्क्वेअर प्लस M2 R2 चा स्क्वेअर प्लस अप टू कुठपर्यंत Mn Rn चा स्क्वेअर. बरोबर. आणि कॉमन काय काढलं आपण, अल्फा. तर तुम्ही काय सांगितलं होतं, आय मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 पासून n पर्यंत MI चा स्क्वेअर. तर बेसिकली तुम्ही काय लिहू शकता इथे, आय इज इक्वल टू आय अल्फा. जे टॉर्कचा व्हॅल्यू किती आली, आय अल्फा. तर तुम्ही एक गोष्ट पाहिली होती की सिमिलरली आपण काय करू शकतो की लिनियर मोशन जेव्हा करतो, लिनियर मोशन करत असताना फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. आणि सिमिलरली जेव्हा आपण तीच अँग्युलर मोशनची गोष्ट करतो, बरोबर, अँग्युलर मोशनची गोष्ट करतो तेव्हा आपण काय करतो, सरळ सरळ टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. आपण नेहमीप्रमाणे काय सांगतो, जेव्हा लिनियर मोशन मध्ये मास असते तेव्हा अँग्युलर मोशन मध्ये काय होते, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि इथे लिनियर ऍक्सिलरेशनचं काय होते, अँग्युलर ऍक्सिलरेशन. इथपर्यंत आलं. हे सगळं काय झाली आपली लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशनची अॅनॉलॉजी. तर सिंपली आपलं हे आज आपण काय पाहिलं की एक सगळ्यात पहिले अँग्युलर मोमेंटम बघितला, त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, टॉर्क बद्दल माहिती घेतली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असतो ते पाहायचं. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर व्हिडिओमध्ये अजून काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो हे मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्या व्हिडिओची क्वालिटी अजून चांगली होईल, आपलं कंटेंट अजून चांगलं बहरेल. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू आपण एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्या थांबूया. धन्यवाद.